नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छोले पुरी। चला तर मग आपण आधी छोले शिजवून घेऊया। शिजत आहेत तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळूया। त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि थोडे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल गरम करून टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता ह्याला असंच ठेवून देणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी। तर पण एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी कांदा, टमाटर, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मिरची घेतलेली आहे। हे आता सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटण आता रेडी झालेलं आहे। आता आपण छोलेला फोडणी देऊया। तर छोले पण आपले शिजलेले आहेत। तर आपण त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकूया। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता, जिरा, काळी मिरी, दालचिनी आणि लाल मिरची घेतलेली आहे। हे चांगलं तडतडून घ्यायचं आहे। आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि हे थोडा वेळ शिजू देऊया। तर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि हे एव्हरेजचा छोले मसाला आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे याच्यामध्ये। सगळं हे मसाले एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे। 1-2 मिनिटं त्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। यात आपण आता कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे, याच्याने टेस्ट चांगली येते। तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण काबुली चणे शिजवलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। यामध्ये आता मी छोले शिजवलेलं जे गरम पाणी होतं ते टाकून घेते आहे आणि हे आता आपण एक 5 मिनिटं तरी वाफवून घेऊया झाकण ठेवून। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। जे आपण पीठ ठेवलेलं मुरवत ते आता रेडी झालेलं आहे। पुऱ्या लाटून घेऊया आपण। अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। अशा सगळ्या पुऱ्या रेडी करायच्या आहेत। इथे आपली भाजी पण रेडी झालेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकूया। पुऱ्या पण रेडी झालेल्या आहेत। आता आपण यात तळून घ्यायच्या आहेत। गरम तेल करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून पुरी सोडून तळून घ्यायची आहे।
अशा प्रकारे रेडी झालेले आहे छोले पुरी. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.